Hello friends, welcome to my YouTube channel Bhavarage Physics. In this video we are going to study the MI of ring, and in today's lecture we will see how to calculate or how to determine the MI of the ring. बघा बेटा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिफरंट बॉडीचे MI काढण्याला स्टार्ट करायचं आहे, पण आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे त्यात आपण फक्त रिंगचा MI कॅल्क्युलेट करणार आहेत, लक्षात घ्यायचं. आणि हे MI काढण्यासाठी तुम्हाला पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम माहिती असणं गरजेचं आहे, जे की आपण लास्टच्या म्हणजे रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 16 मध्ये स्टडी केलं. म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि मग या ऍप्लिकेशन कडे या. चला तर मग बेटा आपण काढूया की रिंगचा MI कसा काढतात ते बघू आपण. आता याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला रिंग कशी कन्सिडर करायची बेटा? युनिफॉर्म. युनिफॉर्म मीन्स काय? डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज युनिफॉर्म असेल, एक समान मास डिस्ट्रीब्यूट झाले. असं नाही रिंगच्या काही भागावर मास कमी आणि काही भागावर जास्त आहे, तर आपल्याला तसली रिंग कन्सिडर करायची नाही बेटा. कसली कन्सिडर करायची? द रिंग इन विच डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज युनिफॉर्म, विच इज नोन ॲज द युनिफॉर्म रिंग. चला तर काय कन्सिडर करू आपण? एक युनिफॉर्म रिंग आहे हुज मास इज कॅपिटल एम and radius is capital R. ही अशी आपण रिंग कन्सिडर करू. and this ring is rotating about this axis of rotation. बेटा कसं डिस्क्राइब करताना ऍक्सिस ला बघा. आता कसा ऍक्सिस हा? this axis is passing through the center of this ring and perpendicular to its plane. मी ऍक्सिस का डिस्क्राइब करायला बेटा? आपण रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 2 मध्ये पाहिलं होतं. जर आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज केला त्या बॉडीचा MI सुद्धा चेंज होतो. म्हणून where the axis of rotation is taken is the most important part. आपण त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. ऍक्सिस कळाल्याशिवाय आपण MI काढू शकणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, नोट करा. या पॉइंट मध्ये आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे गेला बेटा? सेंटर मधून पास व्हायलाय and this axis is perpendicular to plane of this ring. ओके, चला आता पुढे काय करायचंय? ह्या रिंगचं मास काय कन्सिडर केलं? m and its radius is r. radius of this uniform ring is r असेल. चला आपल्याला काय करायचंय? वी वांट टू डिटरमाइन और डिराइव द फॉर्म्युला फॉर MI ऑफ दिस रिंग. त्याच्यासाठी मी काय करतो बेटा? या रिंगचं या ठिकाणचं एक स्मॉल एलिमेंट ऑफ मास हा dm असा कन्सिडर करतो. dm इज अ स्मॉल एलिमेंट ऑफ दिस मास, टोटल मास ऑफ रिंग, त्याचा स्मॉल एलिमेंट dm कन्सिडर केला. मी काय करतो बेटा? आपण आधी असं करू, या dm चा MI कॅल्क्युलेट काढू आणि त्याच्यावरून आपण टोटल रिंगचा काढू. कसं? त्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. का? कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज युनिफॉर्म. इफ द डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म देन स्मॉल एलिमेंट ऑफ मास dm चा जर आपण MI काढला, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द MI ऑफ रिंग. चला तर मग कन्सिडर करा, dm इज अ स्मॉल एलिमेंट ऑफ मास which is at a distance r from the axis of rotation. बेटा लक्षात ठेव, हे एलिमेंट ऑफ मास कसा आहे? स्मॉल आहे, तर त्याचा MI सुद्धा स्मॉल असेल. आपण तो di ने डिनोट करू. सो दिस di इज गिवन बाय कसा असेल? पहा, हे मास किती डिस्टन्स वर आहे? r एवढ्या डिस्टन्स वरती. म्हणून परपेंडिक्युलर डिस्टन्स चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय मास mr स्क्वेअर. या फॉर्म्युल्याने आपण हा MI काढून टाकला. हे झालं MI ऑफ दिस स्मॉल एलिमेंट ऑफ मास dm चा. आता आपल्याला टोटल MI ऑफ दिस रिंग काढायचा आहे अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो इट इज गिवन बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन. कोणतं? या di ला इंटिग्रेट करू. बघा बेटा कसं इंटिग्रेट करायचंय, तर मी ही व्हॅल्यू इथं पुट करतो. इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm. चला आता इंटिग्रेशन सॉल्व करत असताना इंटिग्रेशनचा फर्स्ट रूल असतो. काय आठवतो बेटा? जे कॉन्स्टंट असतील ते इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचे. सो हियर इफ वी ऑब्झर्व दिस रिंग देन r मीन्स काय? रेडियस ऑफ गिवन रिंग इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे रिंग रेडियस कशी असेल बेटा? कॉन्स्टंट असेल. सो इट कॅन बी टेकन आउटसाइड दिस इंटिग्रेशन. सो I इज इक्वल टू कसं लिहिता येईल? r स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ dm. तुझ्या पुढची बेटा आता एकच अडचण आहे, ह्या dm चं इंटिग्रेशन कसं घ्यायचं? कसं घ्यायचं विचार कर. बघ, सगळे dm असे या रिंग वरचे अनेक स्मॉल एलिमेंट ऑफ मास तू जर जोडलेस तर तुला एकूण किती मास मिळेल? टोटल मास ऑफ दिस रिंग म्हणजे काय? कॅपिटल M एवढं येईल बेटा.
म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ दिस डीएम शुड बी इक्वल टू कॅपिटल एम, कारण या सगळ्या डीएम चा मिळूनच रिंग बनायला बेटा, म्हणून याचा इंटिग्रेशन आपल्याला किती घेता येऊ शकतं, कॅपिटल एम. साधी गोष्ट आहे, तू विचार कर, असे अनेक डीएम 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 असतील, हे सगळे जर जोडून घेतले, इंटिग्रेशन म्हणजे काय बेटा, त्या सगळ्यांची सम करायची आपल्याला. मग या सगळ्यांची सम जर केली तर तुला काय मिळेल, टोटल मास ऑफ रिंग. दॅट इज वी विल गेट इंटिग्रेशन ऑफ डीएम ॲज अ कॅपिटल एम मीन्स total mass of this ring. So I is equal to r square into m. Finally we can write mi of this ring about an axis of rotation passing through its center and perpendicular to its plane is given by ic is equal to mr square. मग आता बेटा आपण डिराइव्ह केला फॉर्म्युला कशासाठी, mi ऑफ रिंग साठी. किती असते, आता तुला हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा रिंग साठी. ठीक आहे. मग आता याच्यावरती प्रॉब्लेम कसे विचारतील बेटा, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज करते. इमॅजिन कर हा ऍक्सिस इथला होता आणि तुला पुन्हा इथं असा ऍक्सिस दिला किंवा या डायमीटरच्या अबाउट असा ऍक्सिस दिला आणि तुला चांगलं माहिती बेटा ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाला की एमआय सुद्धा चेंज होतो. मग चला बाळांनो आता आपण काय बघूयात की या रिंग वरती काय फॉर्म्युले, काय प्रॉब्लेम्स विचारू शकतात, कसे न्यूमेरिकल्स असू शकतात. एक आता लक्षात ठेवा, सेंटरच्या अबाउटचा एमआय आपण आता स्टडी केला, रिंग साठी किती असते, तर आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर एवढा बेटा. बघा प्रॉब्लेम कसा तयार करू शकते तुम्हाला, मी प्रॉब्लेम इथं लिहिलोय, युनिफॉर्म रिंग असं सांगू शकते तुम्हाला. युनिफॉर्म रिंग ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस, uniform ring of mass capital M and radius R is rotating about, कशी रोटेट व्हायली बघा, is rotating about an axis of rotation किंवा rotating about axis कसा देतील, tangent देतील. आणि आता बघा हे इम्पॉर्टंट आहे की tangent कशी आहे, about tangent which is कशी tangent आहे, perpendicular to its plane, perpendicular to its plane. आणि पुन्हा सांगते तुम्हाला कॅल्क्युलेट mi of ring, calculate mi of ring about this axis. बघ बेटा आता तुला काय करायचंय, आधी डायग्राम काढणे इम्पॉर्टंट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट mi काढताना की तुला लक्षात घ्यायचंय ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठं गिवन आहे ते. कशी म्हणाली तरी रोटेटिंग अबाउट टँजंट म्हणते विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणते रिंगच्या. मग तुला डायग्राम काढता येणं फार महत्वाचं आहे. इमॅजिन कर बेटा ही रिंग आहे, हा ऍक्सिस तर आपल्याला माहिती आहे सेंटर मधून पास होणारा आणि आपण आता बघितलंय याच्या अबाउटचा एमआय असते आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आता तुला रिंगला टँजंट घ्यायची बेटा, कशी घ्यायची तर नीट लक्षात दे, टँजंट कशी, विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे, लक्षात असू दे. म्हणजे बघा आता हे रिंगचं जे प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर टँजंट म्हणजे ते टँजंट अशी आणि याच्या अबाउट रिंग रोटेट व्हायली. मग या आयटीच्या अबाउटचा एमआय आपल्याला काढायचा आहे. या रिंगची रेडियस किती म्हणते ते आर एवढी रेडियस आहे, या आर ला तुम्ही इथं एच म्हणू शकता बेटा. मग काय काय गिवन आहे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कळायला पाहिजे. काय गिवन आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स दोन ऍक्सिस मधलं आर आहे, परत इथं आय सी म्हणजे सेंटर ऑफ मासच्या अबाउटचा एमआय, रिंग आहे म्हणून हा मनाला घ्यायचा आपण किती असतो एम आर स्क्वेअर. याच्या आधीच आपण स्टडी केलंय आणि आपल्याला ते काढायला काय लावले बेटा, टू फाइंड वी वांट टू डिटरमाइन एमआय ऑफ दिस रिंग अबाउट द टँजंट. मग आता बेटा तुला पहिला प्रश्न पडायला पाहिजे की कोणता थेरम यूज करायचा. कसं दिसायला इथं, these two axes are parallel to each other, perpendicular distance between two axes is also given, बरोबर. आणि हा ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधूनच पास व्हायला बेटा. मग आपण काय करू शकतो, इन दिस केस वी कॅन यूज द पॅरलल ऍक्सिस थेरम, करेक्ट. सो वी कॅन से बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. आठव बेटा पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो, कसा होता, this I0 is equal to IC plus M into H square. कालच्या व्हिडिओ मध्येच आपण हा थेरम पाहिलेला आहे, आठवत नसेल तर बेटा आधी तो व्हिडिओ पहा. बघ बेटा आता इथं सिलेक्ट कर, इथं काय काय गिवन आहे, IC किती गिवन आहे इथं एम आर स्क्वेअर. I0 म्हणजे कोण आहे, टँजंटच्या अबाउटचा एमआय काढायचा आहे म्हणून I0 च्या ठिकाणी मी IT पुट केलं. चल बेटा IC किती एम आर स्क्वेअर,
गिवन बॉडीचं रिंगचं मास किती, यांनी इथं किती सांगितलंय, कॅपिटल एम. h मीन्स काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. बघ बेटा इथे किती, परपेंडिक्युलर डिस्टन्स h इज इक्वल टू r. सो h स्क्वेअर मीन्स काय, r स्क्वेअर. सो फायनली वी कॅन राईट दिस it इज इक्वल टू 2mr स्क्वेअर. तर हा असा mi आपल्याला काढायला लावू शकतात बेटा. कुणाच्या अबाउट काढायला लावला रे, टँजंटच्या. मग टँजंटच्या अबाउट तू इझिली काढू शकतोस. ठीक आहे, चला हा mi कळाला. हाऊ टू कॅल्क्युलेट mi अबाउट द टँजंट. मग बेटा आता हाच प्रॉब्लेम हे लोक कसा चेंज करू शकतात, हा ऍक्सिस चेंज करतील. तुम्हाला जर सांगितलं हे पूर्ण भाग जशाच तसा काय, युनिफॉर्म रिंग ऑफ मास कॅपिटल एम रेडियस आर इज रोटेटिंग अबाउट. टँजंटच्या ऐवजी आता तुम्हाला सांगितलं रोटेटिंग अबाउट डायमीटर. डायमीटरच्या अबाउट रोटेट होईल असं सांगितलं. मग काय म्हणते पुन्हा पुढं, कॅल्क्युलेट mi ऑफ रिंग अबाउट दिस ऍक्सिस. चला डायमीटरच्या अबाउट mi काढा म्हटले तुम्हाला, तर काय करशील बेटा, आधी पहिल्यांदा तर तुला डायग्राम काढून घ्यायची. कशी डायग्राम काढायची, बघशील इकडं. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन कोण आहे ते आधी लक्षात ठेव, कोण आहे, डायमीटर आहे. मग चला आधी तुला डायमीटर काढायचा आहे आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे रिंग झाली. परत आताशीचा ऍक्सिस असा असेल ज्याला आपण काय म्हटलं होतं, IC इज इक्वल टू mr स्क्वेअर. आणि हा आता डायमीटर, मी एक डायमीटर असा घेतो आणि दुसरा त्या रिंगचा डायमीटर या टाइपनं घेतो. याला मी काय म्हणतो बेटा, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस असेल, हा वाय ऍक्सिस, तर हा झाला झेड ऍक्सिस. लक्षात घे. चला आता कसे दिसायले तुला, हे दोन्ही डायमीटर एकमेकाला परपेंडिक्युलर समज, आणि हा सुद्धा ऍक्सिस कसा या दोन्हीला परपेंडिक्युलर आहे. मग तुझ्या लक्षात आलं तुला काय यूज करावं लागेल इथं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. मग बेटा हा जर झेड ऍक्सिस असेल तर याच्या अबाउटचा mi, IC ला आपण काय समजणार, IZ समजू शकतो. हा मग इथला एक्स ऍक्सिसच्या अबाउटचा Ix म्हणजे I, परत वाय ऍक्सिसचा Iy म्हणजे I. मला सांग बेटा हे दोन्ही डायमीटर आहे, मग दोन्हीच्या अबाउटचा mi सेम असणार आहे. डायमीटर असेल तर कुठेही डायमीटर घ्या, mi विल बी सेम बिकॉज रिंग इज कशी बेटा, युनिफॉर्म. मग आता तुझ्या लक्षात आलं इथं काय यूज करावं लागेल, परपेंडिक्युलर ऍक्सिस. सो वी कॅन से बाय यूजिंग काय यूज करायचं बेटा, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगत होता बेटा, आठव, IZ इज इक्वल टू Ix प्लस Iy. हेर तुला फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. कशा पुट करतोस बघ बेटा, Ix म्हणजे I आहे, ज्याला की आपण कोण आहे, हा डायमीटर म्हणून ID म्हणून, हा सुद्धा ID असेल. मग चल IZ म्हणजे काय, तर मी तिथे व्हॅल्यू पुट करतो mr स्क्वेअर. कुठे आहे बेटा, हा झेड ऍक्सिस आहे, IC म्हणजेच IZ आहे इथं. इट इज इक्वल टू Ix मीन्स ID प्लस ID. किती झाले हे, 2ID. म्हणजे आपल्याला असं मिळालं बेटा 2ID हे इज इक्वल टू दिस mr स्क्वेअर. आपल्याला अबाउट डायमीटर काढायचा आहे, तर हे 2 पुढे शिफ्ट होतील, mr स्क्वेअर अपॉन 2 असं आलं. मग बेटा काय कळालं तुला, बघ या ऍक्सिसच्या अबाउट होता mr स्क्वेअर आणि डायमीटरच्या अबाउट किती आला, याच्या बरोबर अर्धा आला. लक्षात घे, mr स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे किती, IC अपॉन 2 असं तू लक्षात ठेवू शकतोस. ठीक आहे. आणखीन एक शेवटचा प्रॉब्लेम बघू आपण, याच्यात कसा विचारू शकतात ते. डायमीटरच्या अबाउट काढला आपण, मग असे सेंटर ऑफ मासच्या अबाउट काढला. आता ऍक्सिस कसा चेंज करू शकतात बघ बेटा, मी इथं प्रॉब्लेम लिहिलोय. कसं विचारतील ती, युनिफॉर्म रिंग ऑफ मास m रेडियस r इज रोटेटिंग अबाउट. इथं डायमीटरच्या ऐवजी परत आपल्याला असं सांगितलं, रोटेटिंग अबाउट टँजंट which is in its plane. which is in its plane. कशी म्हणते टँजंट, त्या रिंगच्या प्लेन मध्ये. मग अशी कशी होती, परपेंडिक्युलर होती. आता मात्र रिंगच्या प्लेन मध्ये सांगितलेली. आणि पुढे म्हणू शकते तुला, कॅल्क्युलेट mi of ring. कॅल्क्युलेट mi of ring about this axis. बघा आता बेटा ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठं दिलाय, कोण आहे रे, सिलेक्ट केलंस तू टँजंट, पण कशी, इन इट्स प्लेन म्हणजे रिंगच्या प्लेन मध्ये. इमॅजिन कर बेटा ही अशी रिंग आहे आपली, या टाइपची आपण रिंग कन्सिडर केली आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे, रिंगच्या प्लेन मध्ये बेटा. मग अशीचा हा ऍक्सिस इकडला होता, आता आपल्याला कशी टँजंट या रिंगच्या प्लेन मध्ये घ्यायची. मग अशीचा ऍक्सिस असा होता, पासिंग थ्रू सेंटर, आणि डायमीटर बेटा आपण असा काढला होता, याला ID म्हणून. आता टँजंट कशी घ्या म्हणतात आपल्याला, या रिंगच्या प्लेन मध्ये.
रिंगच्या प्लेन मध्ये म्हणजे कुणाला पॅरलल असेल, डायमीटरला पॅरलल. मग ही डायग्राम तुला काढता आली पाहिजे बेटा. ही डायग्राम काढता आली की आपलं काम संपलं म्हणायचं. मग ही अशी टँजंट घेतली. मगाशीची टँजंट आठव बेटा, मगाशी टँजंट आपण अशी काढली होती, इथून या टाइपने टँजंट काढली, ही या ऍक्सिसला पॅरलल होती. पण आता टँजंट इज इन द प्लेन ऑफ रिंग, म्हणजे तुला ज्यावेळेस हा ऍक्सिस काढता येईल त्यावेळेस तुझं काम संपलं, लक्षात असू दे. मग आता मी काय करतो, या दोन्ही मधलं डिस्टन्स, हा डायमीटर आणि ही टँजंट, ज्याला की आपण I0 म्हणू, म्हणजे IT काढायचा आहे. हा ID तर आपण आताच बघितला किती होता, हा mr²/2 होता अबाउट द डायमीटर. चल बेटा आता हा I0 काढायचा आहे. तर आपल्याला काय कळायलंय, दिस ऍक्सिस इज पॅरलल टू द डायमीटर. ओके, मग ह्याच्यासाठी आपल्याला कोणता थेरम यूज करावा लागेल, पॅरलल ऍक्सिस थेरम. म्हणून मी अगेन असं म्हणतो, बाय यूजिंग काय यूज करायचं आपल्याला, पॅरलल ऍक्सिस थेरम. चल बेटा वापरला आपण पॅरलल ऍक्सिस थेरम. कसं लिहिता येईल बघा. आता काय लिहू शकतो आपण, हा ID माहिती, मग याला असं लिहू शकतो आपण, हे I0 इज इक्वल टू IC प्लस m इंटू h². चला हा सुद्धा ऍक्सिस कुठून पास व्हायलाय, सेंटर ऑफ मास मधूनच. म्हणून मी आता इथं I0 म्हणजे IT, बट IC कसा सिलेक्ट करतो, ID म्हणून घेतो. बेटा तुझं कन्फ्युजन कुठं होऊ शकतं, याला हा ऍक्सिस घ्यायचा का नाही घ्यायचा, कारण हा कुणाला पॅरलल आहे, डायमीटरला पॅरलल आहे, म्हणून हा सिलेक्ट केला. हा सुद्धा माहिती होता आपल्याला, IC किती असतो, mr², बट हा का घ्यायचा नाही, कारण हा याला पॅरलल नाही. आणि परपेंडिक्युलर जरी असला तरी दिस ऍक्सिस इज नॉट कॉन्करंट विथ दिस ऍक्सिस. कालचं व्हिडिओ लेक्चर 16 आठव बेटा. परपेंडिक्युलर ऍक्सिस ची काय कंडिशन होती, 3 ऍक्सिस शुड बी कॉन्करंट, ते कॉन्करंट असायला पाहिजे. मग हा याला मीट होत नाही, म्हणून वी कांट यूज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, सो वी हॅव यूज द पॅरलल ऍक्सिस थेरम. म्हणून चल बेटा आता मी इथं व्हॅल्यू पुट करतो, मास इज m आणि h म्हणजे r². So this IT is equal to, ID means काय, mr²/2 प्लस हे mr². चल बेटा काय याची ऍडिशन केली तर हा +1 मीन्स इट बिकम्स किती, 3/2 mr². तर एवढा mi आला आपला रिंगचा, लक्षात असू दे. बरोबर. मग तुझ्या आता लक्षात आलं, इथं ऍक्सिस होता mr² होता, डायमीटरच्या अबाउट mr²/2 आला. ह्या टँजंटच्या अबाउट आता काढला आपण, ते किती आलाय, 3/2 mr². आणि मगाशी आपण इथं टँजंट घेतली होती बेटा, याच्या अबाउट पण mi काढला होता, आणि ह्या टँजंटच्या अबाउटचा mi आपला आलता किती, 2 mr² एवढा आलता. मग आता हे असं एक लेटेस्ट एक्झाम्पल आहे जे की तुला सांगू शकते, ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाला, mi ऑल्सो चेंजेस. ठीक आहे बेटा. तर हे या टाइपचा असा प्रॉब्लेम आपल्याला विचारू शकतात, लक्षात घ्यायचं.